कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे माझं टेरेस गार्डन। वाव, किती सुंदर आहे। तुला गार्डनिंगची आवड दिसतेय। मॅम, आपल्याला आपलं मन कायम प्रसन्न ठेवण्यासाठी आपलं मन आपल्याला कशात ना कशात तरी गुंतवावं लागतंच ना। आणि मला असं वाटतं की फुलं झाडे ही अशी गोष्ट आहे की त्यांच्या आपण अवतीभोवती राहिलो की आनंदी राहतो। जेव्हा मी सकाळी सकाळी इथे येते तेव्हा ती हिरवीगार झाडं, पक्ष्यांचा किलबिलाट आणि अशी टवटवीत रंगबिरंगी फुले बघितली मला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते। आणि आयुष्य किती क्षणभंगूर आहे, आपण भरभरून जगायला पाहिजे हे आपण या फुलांकडून आणि झाडांकडून शिकतो। आता ही फुलंच बघा ना, ही एका दिवसात कोमेजून जातात, पण ती एका दिवसात कितीतरी माणसांचं मन प्रसन्न करतात, हो ना? मी रोज या विचारानं उठते की कसं माझ्या किर्लोस्कर कुटुंबाचा दिवस माझ्यामुळे थोडा सुखकर होईल, आणि कसं माझ्यामुळे रोज आदित्य सरांच्या चेहऱ्यावर आनंद येईल। पारू, काय ग? किती धांदरट आहेस तू, सतत काहीतरी नुकसान करत असतेस। अरे देवा, पारू काय केलंस ग तू हे? तू ना या किर्लोस्करांच्या घरात आल्यापासून तर नुकसान करतेच आहेस, पण आता इथं आल्यावर पण यांचं नुकसान करतेस। वहिनी, ही पहिल्यांदा आली तेव्हा तुमची आवडती साडी फाडली हिने, आणि आता परवा 1,25,00,000चं पेंटिंग खराब केलं चहा सांडून। बिचाऱ्या अनुष्काने इतकं प्रेमाने झाडं लावली आहेत, इतक्या प्रेमाने वाढवलेत, आज त्या झाडाचं पण नुकसान केलं। या पारूची ना लायकी नाही अशा आलिशान बंगल्यात राहायची। तू एक काम कर, तुझ्या गावी जायचं, तिथं राहायचं, तुझी लायकी तीच आहे। नी दामिनी मॅम, अहो किती बोलताय तुम्ही तिला? हे बघा, एखादा व्यक्ती ठरवून करतो तेव्हा त्याचा दोष असतो। आपली पारू अल्लड आहे, भोळी आहे, तिच्याकडून होतात अशा चुका, ती थोडीशी धांदरट आहे। पण तिच्या मनात कधीच वाईट हेतू नसतात। झालं, काहीच अवघड नव्हतं। पारू, बिघडलेल्या गोष्टी सावरणं ही सुद्धा एक कला आहे, कळतंय ना? तू काळजी नको करूस। चल, तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो। हॅपी बर्थडे। थँक्यू सो मच। आदित्य राहू दे, मी इथूनच आशीर्वाद देते तुला, सुखी राहा। तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आणि आजचा दिवस खास असणार आहे। अरे आदित्य, झोपताना सुद्धा काम करत झोपलायस का? लॅपटॉप तसाच आहे, आजारी पडशील असं काम करत राहिलास तर, नाहीतर काय। अरे बाप रे आदित्य, तू तो लग्नाचा व्हिडिओ बघत झोपला होतास? आठवण येत होती का त्या लग्नाची? नाही, म्हणजे आम्ही खूप मजा केली होती ना त्या शूटिंग मध्ये, त्याची आठवण येत होती का तुला? दामिनी कपूर, मी अगदी सहज बघत होतो।
अच्छा. दामिनी, तुला काही प्रॉब्लेम आहे का? नाही. नाही ना. आदित्य, उद्या तुझ्यासाठी माझ्याकडून एक खास सरप्राईज आहे. सरप्राईज का? कशाला आहे? वाढदिवस आहे तुझा म्हणून. बर, आता झोप, उद्या सकाळी बोलू. चला, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. हॅपी बर्थडे. थँक्यू. चला. या. गुड नाईट. गुड नाईट. उद्या सरप्राईज आहे बाबा, खरं नाही बोलायचं. बाय बाय. बाय. गुड नाईट. आई सांगते तर नक्कीच ती हा वाढदिवस खास केल्याशिवाय राहणार नाही. हे काय? तुला माहित आहे ना, तुझं फूल मी रोज आदित्य सरांना नेऊन देते, पण आज तू फुललेच नाहीस. तुला माहित आहे, आज ना माझ्या तनींचा वाढदिवस आहे. पण हरकत नाही, आता मी नुसतंच जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देईन. तू फुललीस ना, की मग तुझं फुल नेऊन मी आदित्य सरांना देईन. सगळ्यात आधी आदित्य सरांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देईन. काय काय पारू? हा बा, काय चाललंय काय? नाही, आजकाल मी बघतोय तू मनातल्या मनातच बोलत असतीस, एकटीच बोलत असतीस, एकटीच हसत असतेस. काय चाललंय काय? बारब, काही काय बोलतोयस तू? हो, मग मला सांग, आज तू एवढी खुश कायस? खूप खुश. हं. बारब, मी रोजच तर खुश असते, माहित आहे ना तुला. अगदी गंमत केली ग. पण हे बघ, आज आदित्य बाबांचा वाढदिवस आहे, मला लय काम आहेत, मी जातो. ए बाबा थांब ना, ऐक ना. बारच आदित्य सरांचा वाढदिवस आहे ना, हा. मग आपण त्यांना काहीतरी गिफ्ट द्यायला पाहिजे ना. अगं पारू, ते मालक आहेत, ते आपल्याला गिफ्ट देणार, आणि दर वेळेला ते काही ना काही रूपात आपल्याला गिफ्ट देतातच. आपण कसं द्यायचं त्यांना? अरे पण बाब, आज तर त्यांचा वाढदिवस आहे ना. हे पारू, उगाच लाडात येऊन काही शानपणा नाही करायचा. मी तुला किती वेळेला सांगितलं, ते मालक आहेत, ते आपल्याला गिफ्ट देणार. आपण नोकर आहोत, आपण त्यांना काहीच कधी देऊ शकत नाही ना. पण बा, हे बघ, आपण त्यांना गिफ्ट द्यावी अशी आपली लायकी आहे का? सांग बर. हा, बरं, हे बघ, मी आलो जाऊ. हा, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.